सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम। आजची वेळ आहे तथा श्री प्रभू दाखवणे। श्रीजी मज श्री प्रभू दाखवावे। सर्वज्ञ स्वामींचा मुक्काम वेरूळ येथे असताना सर्वज्ञ स्वामी श्री प्रभू सर्वज्ञांची महिमा निरूपण करीत होतो, तेव्हा सारंग पंडित म्हणतात, जी मला आता या ठिकाणी श्री प्रभू दाखवावे। तेव्हा स्वामी म्हणतात, ते तेथ किंदा पांडेया म्हणजे श्री प्रभू बाबा परमेश्वर पुरला आहेत, तिथे जाऊन मग दर्शन घ्या व बघा। तेव्हा सारंग पंडित म्हणतात, जर स्वामी इथे दाखवतील तरी काय, ने देखीजे म्हणजे इथेही पाहता येईल। यावर स्वामी शांत होते। मग वेळीच्यांची वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळी स्वामींनी एणकयेकडे म्हणजे अंकाईच्या लेणीकडे विहरणासाठी गेले असता मार्गी म्हणजे रस्त्यामध्ये उभे राहून स्वामी म्हणतात, पांडेया तुम्हा मघा काय म्हणत होते? सारंग पंडित म्हणतात, जी मज श्री प्रभू दाखवावे असे म्हणत होतो। यावर स्वामी म्हणतात, तरी हे घेया गा श्री प्रभू असे म्हणून स्वामींनी शेकर करून दाखविले तर खरोखरच श्री प्रभू बाबा एणकये म्हणजे अंकाईच्या लेणीचे टेंक म्हणजे ते काढ उतरत आहेत असे दिसले। तेव्हा स्वामी म्हणतात, चांग पहा म्हणजे चांगले पहा, मग दंडवत घाला। तेव्हा सर्वजण पाहू लागले तर एकदम सुंदर व सावळी अशी श्रीमूर्त नामी चुंबित म्हणजे बेंबीपर्यंत, खाड म्हणजे दाढीचे केस मोकळे, केशकलाप म्हणजे डोक्यावरचे केस मोकळे आहे, कलाप म्हणजे केसांचा समुदाय जे केस बांधलेले नाही, मोकळा कासोटा म्हणजे पदर आणि उत्तरासंगे धोत्र म्हणजे 16 हात वस्त्र कंबरेला गुंडाळून डाव्या व उजव्या खांद्यावरून समोर आणून कंबरेला खोसणत्या वस्त्राचा एक भाग डाव्या खांद्यावरून घेऊन उजव्या हाता खालून घेऊन डाव्या खांद्यावर लोंब ते टाकणे व हास्य करीत दोन्ही श्रीकराने टाळी वाजवत गगनाची म्हणजे आकाशाची वास पाहती म्हणजे वरती आभाळाकडे पाहत होते आणि आपण बोलती म्हणजे स्वतःच स्वतःशीच बोलणे अशा प्रकारच्या खेळक्रीडा करते येत असताना पाहिले आणि दंडवत करण्या इतके जवळ आले, दंडवत घालावे इतक्या अंतरावर आले। तेव्हा स्वामी म्हणतात, घाला दंडवते म्हणे साष्टांग दंडवत घाला। मग दंडवत घालून श्रीचरणाला लागले व वर श्री प्रभू बाबा पाहण्यासाठी उठले असता तेव्हा काहीच ने देखतीची म्हणजे काहीच दिसले नाही। मग सर्वज्ञ स्वामींच्या श्रीचरणाला लागले। मग बऱ्याच दिवसानंतर सारंग पंडित वाराणसीला गेले होते, तिकडून येत असताना रुद्रपूरला आले तेव्हा एकाईसाला म्हणतात, तुम्ही मला श्री प्रभू बाबा दाखवू नका, मीच ओळखेल, कारण मला वेरूळ येथे सर्वज्ञांनी श्री प्रभू बाबा दाखवले होते। मग रायांगणी म्हणजे रायांगण मुख्य अंगणामध्ये श्री प्रभू बाबा वेढे करीत होते, तिथे सारंग पंडिताची व श्री प्रभू बाबांची भेट झाली। तेव्हा सारंग पंडिताने एक श्लोक श्री प्रभू बाबांच्या श्रीचरणी ओळगवला, तो अशा प्रकारचा श्लोक, हृदय भज परेश स्वामीन गुंडमाख्यम नयन निखिल लोकाधर्मा लोकेशन श्रवण श्रवणु नितांत पुण्य कीर्ती महांतम भगवद शुमनत वाणी संवर्ण माशु। श्लोकार्थ, हृदया परमेश्वराचे भजन कर, अरे हृदया भज परेश स्वामीन गुंडमाख्याम, गुंडम नावाच्या स्वामींचे भजन कर, स्मरण कर। नयन हे डोळ्यांनो, निखिल सर्व अखिल, लोकाधार पूर्णविराम लोकांचा आधार असलेले त्यांचे मालोक्ये अवलोकन कर्षम ईश्वराला, श्रवण श्रवणू हे कानांनो ऐका, नितांत अत्यंतिक अगदी पूर्णपणे पुण्यकीर्ती ज्यांची कीर्ती पुण्यकारक आहे किंवा पुण्याला प्राप्त करून देणारी आहे, महांतम महान आहे, व संसारगद पाप दोष भगवदशमन संसाररूपी दोष नासणारे, तवाणी तुमची वाचा संवरणे आशु लवकर वर्णन कर, आशु लवकर। अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी वेरूळ येथे सारंग पंडिताला श्री प्रभू बाबा दाखवले। दंडवत प्रणाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। या लीळेचा आदर्श आहे श्री प्रभू बाबांचे रुद्रपूर येथे अवस्थान असताना सर्वज्ञ स्वामींनी वेरूळ येथे दाखवले, म्हणजेच भावी भाव दाखवणे म्हणजेच जी श्रीमूर्ती रुद्रपूर नगरीमध्ये खेळत होती ती श्रीमूर्ती स्वामींनी अंकाई लेणीच्या टेकडीवरून खाली उतरताना दाखवली। सारंग पंडिता खरोखरच आग्रह धरला म्हणूनच स्वामींनी श्री प्रभू बाबा दाखवले व दोन्ही देवाचे दर्शन सारंग पंडिताला झाले। देवानेच देव दाखवला असा देव आपल्याला
कधी भेटेल सारंग पंडिताला? दोन्ही देवाचे दर्शन, भजन पूजन घडले व गोमटे प्राप्त झाले, म्हणून देव भेटण्यासाठी आग्रह असावा व आपल्याकडे काय आहे ते आपण देवाला द्यावे. सारंग पंडितांनी प्रत्येक अवयवांनी काय केले पाहिजे ते आपल्या शब्दात लिहिले व शब्द पुष्पांनीच स्वामींची पूजा केली, म्हणून देहतरी परमेश्वराला देता आले पाहिजे. सारंग पंडितासारखे आपल्यालाही देवाचे दर्शन भेट घडावी, त्यासाठी काय? अगोदर चतुर्विध साधनाची भेट आपण न डावलता न अवेरता ज्ञानिया भक्तांची अत्यंत आवडीपूर्वक भेट घेतली तरच पुढे परमेश्वर आपल्याला भेट देतील. तीच प्रतिकारणता वाढत जाईल. म्हणून देव भेटण्यासाठी, देव दिसण्यासाठी सदैव प्रयत्न करूया, हाच या लीळेचा आदर्श. दंडवत प्रणाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.